माझं नाव आहे श्रेयस चोडणकर. तर आज आपण sun tzu या चायनीज लेखकाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ वॉर. ह्या पुस्तकाबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर हे पुस्तक 300 रुपयाला मिळते. ॲमेझॉनवर याला डिस्काउंट आहे 50%. 150 रुपयाला आपल्याला बिग बिलियन सेलमध्ये मिळते. तर आज या पुस्तकात काय तर एक पॉईंट आहे, तो आपण अप्लाय करायचा आहे आणि तो आपण नेक्स्ट वीकमध्ये तो पूर्ण 7 दिवस अप्लाय करायचा की कसा तो पॉईंट आपल्या आयुष्यात उपयोगी पडेल आणि आपली प्रोडक्टिव्हिटी 10x होईल. याबद्दल आपण आज सांगणार आहोत. तर त्या पॉईंटचं नाव काय, विन विदाऊट फायटिंग. विन विदाऊट फायटिंग म्हणजे काय, तर फाईट जी आपण बाहेर करतो आणि जी आपल्या आत पण चालू असते म्हणजे काय, तर विन फाईट म्हणजे काय की आज आपण एकावर भांडणं केली तर आपल्या मेंदूमध्ये त्रास होता कामा नये. त्यांना म्हणायचं विन विदाऊट फायटिंग म्हणजे काय, आज जर आपण मिसेस बरोबर वाईफ बरोबर आर्ग्युमेंट केलं तर आर्ग्युमेंट न करता सुद्धा जिंकता यायला पाहिजे. आज तिनं आर्ग्युमेंट केलं, आपल्याला भांडणं केली तर न बोलता सुद्धा तुम्ही जिंकू शकता. याचे ज्वलंत उदाहरण सांगतो. विन विदाऊट फायटिंगचं एक एक्झाम्पल सांगतो. तर आज माझी आणि माझ्या मिसेसची एका गोष्टीत पॉईंट जुळलेले नाही. तर ती मला सांगत होती की श्रेयस हे चुकीचं आहे. तर मी म्हटलं ओके आणि मी तिथनं बाहेर पडलो. तर ती ते ॲक्सेप्ट करेना की श्रेयस असा बोललाच कसं. त्यामुळे ती शेवटी 2 तासाने म्हणाली की श्रेयस माझं चुकलं, तू म्हणत होतास तेच बरोबर होतं. मी काय केलं, मी काही त्या वाईफबरोबर भांडलो नाही, आर्ग्यू पण केलो नाही किंवा तिला हे पण सांगितलं नाही की तुझं चुकलं. हेच तर म्हणायचं की विन विदाऊट फायटिंग. फायटिंग करायची आहे पण फायटिंग न करता. तुम्ही म्हणा श्रेयस याचा अर्थ काय की आपल्याला न भांडता सुद्धा जिंकायचं. अनेक एक्झाम्पल तुम्हाला देतो की जिममध्ये आम्ही सकाळी वर्कआउटला जातो. जिममध्ये आमचे सर असतात. सर एक एकदा माझे जिम ट्रेनर आहेत, ते जिमला येतात. एक दिवस येत नाही. मी त्यांच्याशी त्या दिवशी फोन पण करत नाही की तुम्ही का आला का नाही, तुम्ही जिमला कधी येणार आहे, मी फोनसुद्धा करत नाही. तेच मला रात्री मेसेज करतात की श्रेयस मी आज आलो नाही, सॉरी, आपण उद्यापासून स्टार्ट करू. मी त्यांना बोललो काय, मी त्यांच्यावर फायटिंग केली काय, तर नाही. तर आजपासून 1 आठवडा आपण कुणाबरोबरही आर्ग्यू करायचं नाही, भांडण करायचं नाही किंवा तुझं चुकलंय मी बरोबर आहे हे सुद्धा सांगायचं नाही. तर आणि हे पुस्तक मी समजून माझा sun tzu याचं द आर्ट ऑफ वॉर. आणि मला आशा आहे की तुम्ही पुढच्या आठवड्यात हे सगळं अप्लाय करशील आणि तुम्ही जिंकशील. ओके, बाय.